नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सिंपती गेन करणारी आरशाचार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आरशा काकूंवरती बोलण्या अगोदर मला तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत। का तर कालच आपल्या प्रणाली 6090 या चॅनलवरती 7000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत। हे सगळं मंडळी फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच झालं आहे। तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच माझ्या पाठीशी सदैव राहू द्या। लव्ह यू ऑल। तर मंडळी, आता आपण आपल्या आजच्या विषयावरती वळूया, जो की आहे आरशा काकूंचा। या बाईचा प्रॉब्लेम काय आहे ना देव जाणो। नुसतं बोलत जरी असेल ना तरी असं वाटते रडते की काय ते हेळ काढत काढत बोलते ना मेंगळटासारखी, तेच समजत नाही। एक नंबरची रडूबाई आहे। छोट्या छोट्या गोष्टींवरती नुसती रडत असते। हिला माहिती आहे नवरा एवढा हिच्या प्रेमात बुडाला आहे ना की हिने जरा आऊ केलं ना की टिश्यू घेऊन मागे मागे येणार अश्रू पुसायला। या ज्या युट्यूब वरच्या क्रिंज आंटीज आहेत ना, यांनी बरोबर आपल्या नवऱ्यांना मुठीत ठेवलंय। यांच्या इशाऱ्यावरती सगळेच नाचतात। एक फक्त ती बालबुड्डी आहे, तिचा नवरा तिला 1% पण भाव देत नाही, त्यामुळे तिचं ती काहीतरी करत असते। तीही काही कमीची नाही, हिच्यासारखीच आहे। गोड गोड बोलायचं आणि रडून दाखवून सिंपती गेन करायची। ह्या बायकांना आता कळून चुकलंय की काहीतरी असं रडून दाखवलं की लोक इमोशनल होणार आणि मग ह्यांना सबस्क्रायबर्स मिळणार। मी काल पण बोलली होती की बघा, युट्यूब काय माझ्या एकटीचं नाही आहे, सगळ्यांना इथे मत मांडायचा हक्क आहे। सगळ्यांनी ग्रो करावं इथे, पण खरं बोलून, उगाचच खोटं बोलून लोकांना येडा बनवून नाही। मी या आरशीच्या गेल्या वर्षीपासूनच्या कम्युनिटी पोस्ट चेक केल्या आणि त्यात तर मला हिने हिच्या अक्काबद्दल पोस्ट टाकलेली दिसलीच नाही कुठेच। पण काल हिने एक पोस्ट टाकली होती की हिच्या अक्काला जाऊन 4 वर्ष झाली आहेत। आता ती अक्का हिची कोण मावशी की आजी होती ते मला एवढं माहिती नाही आहे। तुम्हाला जर माहिती असेल ना मंडळी ह्यांचं काय नातं होतं तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा, कारण ह्या बाईचे व्हिडिओ मला खूप कंटाळवाणे वाटतात। त्यात हिचे जुने व्हिडिओज बघायचे असतील तर म्हणजे मी वेडीच होऊन जाईन म्हणून बोलली। त्यापेक्षा जर कोणी यांचे व्हिडिओ बघितले असतील ना सुरुवातीपासूनचे तर प्लीज मला त्यांच्या नात्याबद्दल सांगा कॉमेंट करून। आता ही आरशी त्या अक्काचं सारखं नाव घेत असते, तेही वारंवार, आणि खूप इमोशनली अटॅच्ड होती तिच्यासोबत, हे देखील समजलं मला। मागे दोघं नवरा बायको सुसाईड करत होते तेव्हा तीच मध्ये पडली होती। काय तर म्हणे किचन मध्ये कसला तरी आवाज झाला होता आणि तिची झोप मोडली होती, आणि तेव्हापासून ह्या आरशा मॅडमने व्लॉगिंग स्टार्ट केली होती। तर त्या अक्काचं नाव घेऊन ही बाई आता डॉलर्स कमवते। म्हणजे काय या बायकांना झालंय ना, मला तेच समजत नाही आहे यार। मृत व्यक्तींना तरी सोडा ना आता प्लीज। का त्यांचा नावाचा बाजार मांडतायत? ती घरकोंबडी एक पकाव टॉक्स वर गेली होती, तिथे जाऊन पार वडिलांची इज्जत वेशीवरती टांगून आली होती, आणि ते गेल्यावरती 3 दिवसातच आली रडत रडत सांगायला की वडील वारले आहेत, आणि त्यावरती पण सिंपती गेन केली होती। दुसऱ्या त्या किरकिरे काकू मिस्टर गेले आणि 1 महिन्यामध्येच फोटोशूट करत होत्या, ते पण एकदम थंब वगैरे दाखवून त्यांच्या फोटोला। प्लस काकू असं देखील बोलल्या होत्या की दरवर्षी त्या मिस्टरांचा वाढदिवस त्या साजरा करणार होत्या। कोमल काकूंनी पण तेच केलं। भावाच्या लग्नामध्ये काकूंना अचानक वडिलांची आठवण आली। नुसतं आपल्या मृत व्यक्तीचं नाव काढायचं आणि रडून रडून डॉलर्स टापवायचे त्याच्यावरती। प्लीज यार बंद करा, खूप विचित्र वाटते हे सगळं आता बघून। नेमकं काय मिळतं तुम्हाला ना असं वागून, मला तेच समजत नाही आहे। पैशासाठी एवढे हपापले आहात का तुम्ही लोक? अरे ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत तिच्या सोबत तुम्ही नीट राहा ना, नीट वागा तिच्या सोबत। ती गेल्यावरती त्यांचा कॉन्टेंट म्हणून तुम्ही वापर करताय, लाज वाटते का तुम्हाला? जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा रे। एक तर तुम्ही बायकांनी व्लॉगिंग सुरू करून स्वतःची पोलकोल करून ठेवली आहे। व्लॉगिंग काय वाईट नाही, मी त्याच्या अगेन्स्ट नाही आहे, पण आपल्या आयुष्यातलं किती काय आणि कसं कसं दाखवावं पब्लिकला याची पण एक मर्यादा असते। उगाचच हातात कॅमेरा दिलाय म्हणून शिशू सगळं दाखवणं कितपत योग्य आहे? सोशल मीडिया वाईट नाही आहे, तर तुम्ही सगळे सोशल मीडियावरती तुमची पर्सनल लाईफ चुकीच्या वेने दाखवताय। तुम्ही सगळंच काही पब्लिक करून ठेवलंय, पर्सनल असं काही ठेवलंच नाही आहे। मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जे दाखवताय त्याच्यावरती प्रत्येक जण आपलं मत मांडूच शकतो ना। सगळं काही दाखवून तुम्ही मोकळ्या झाले आहात, आणि कोणी काय विचारलं की बोलता ते आमचं पर्सनल गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मला प्रश्न करू नका। हे कितपत योग्य आहे? आता या आरशा मॅडमला चांगलंच माहिती होतं। पूर्वीच्या लोकांचा असा समज असायचा की घरात कोणाची डेथ झाली आणि कोणी प्रेग्नेंट राहिलं, त्या व्यक्तीची मुलगी किंवा सून, तर तिच्या पोटी ती व्यक्ती जन्माला येऊ शकते।
शकते. आजकाल एवढं कोणी मानत नाही आहे. आता काही वर्षांपूर्वी माझ्याही मावशीची डेथ झाली होती आणि 1-2 महिन्याने तिची सून म्हणजेच माझी वहिनी प्रेग्नेंट होती. आणि असंच कायचं सुरू होतं सगळ्यांचं की ती मावशीच वहिनीच्या पोटी जन्म घेईल. आणि चमत्कार की काय माहिती नाही, परंतु मावशीच्या वाढदिवसा दिवशीच वहिनीला एक मुलगी झाली होती. पण काही हेल्थ कॉम्प्लिकेशनमुळे ती जास्त काळ जगली नाही. हे सांगण्याचा हेतू हाच की जे बाळ अजून जन्माला नाही आलं आहे त्याबद्दल कशाला ना मृत व्यक्तीला परत येईल असं आशा बाळगायची, किंवा हीच येईल तुझ्या पोटी, तीच येईल तुझ्या पोटी करायचं. जी व्यक्ती गेली आहे तिचा आत्मा पण उगाच मग अडकून राहिल्यासारखा होतो. जे गेले आहेत त्यांना मुक्ती मिळालीही असेल एव्हाना. सो कशाला ना ही येईल ती येईल करायचं. विशेष तुम्हाला द्यायचेच आहेत ना, एवढंच बोला ना की जे काही मुलगा किंवा मुलगी होईल ते बाळ एकदम सुदृढ असावं. बाळ आणि आई दोघंही सुखरूप असावे असं मला तरी वाटते मंडळी. प्रत्येक माणसाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो, पण जे मला खटकलं ते मी बोलली. मी सगळे नक्कीच तुमचं मत माझ्या कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. काल परवा या काकूंनी टाकलं होतं टायटल की 9वा महिना सुरू झाला आहे, पण 2-3 दिवसा अगोदरच या काकूंनी मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं आणि बेबी शॉवर बद्दल पण या बोलत होत्या. आता जेवढं मला माहिती आहे बेबी शॉवर तर 7व्या महिन्यात केलं जाते ना, मग मध्येच मॅटर्निटी फोटोशूट, मध्येच बेबी शॉवर आणि आता लगेच 9वा महिना पण सुरू झाला. हे कसं काय शक्य आहे? उगाच म्हणजे मागचे पुढचे कसेही व्हिडिओ टाकायचे, काहीच सिक्वेन्स नसतो यांच्या व्हिडिओला. आणि अंधमंद भक्त तर एवढे मूर्ख आहेत ना की काही दाखवलं तरी मस्त मस्त छान एवढ्याच कॉमेंट्स करतात. मला तर असंच वाटते ह्यांचे अंधमंद भक्त ना डोळ्यावरती झापडं बांधून व्हिडिओ बघतात ह्यांचे. आता 2-3 दिवसा अगोदरच ह्या काकूंचं मॅटर्निटी फोटोशूट झालं होतं. त्यानंतर काकूंची नाटकं सुरू झाली आहेत. काय तर पहाटे त्रास झाला, दुपारी त्रास झाला, रात्री त्रास झाला. अहो मॅडम, एवढा त्रास होतोय ना तर मागेही मी बोलली होती तुम्हाला की आराम करा. उगाच दुनियेला तुम्हाला किती त्रास होतोय दाखवून तुमचा त्रास 1% तरी कमी होणार आहे का? ही बाई एवढी मूर्ख आहे ना मंडळी की काय बोलू मला समजतच नाही. कोणी या बाईला कॉमेंट केली होती दवाखान्यात जाते की नाही, तर त्या व्यक्तीला दाखवण्यासाठी म्हणून ही बावळट बाई दवाखान्यात गेली आणि तिथून व्हिडिओ काढत होती. अगं येडी गंगे, लोक ना 100 गोष्टी बोलतील, तू काय सगळ्यांचं ऐकत बसणार आहेस का बावळट? तुझा चॅनल आहे ना, तू 2 जीवाची आहेस, मग आराम कर ना. हा हे बोलला, तो ते बोलला. अगं लोकांना बोलायला तुम्हीच लोक चान्स देताय. सगळ्यांना इथे पुरावे देत बसशील ना तर वेडी होशील तू. आणि अगं कोण काय तुझ्या घरात येऊन खिडकीतून वाकून नाही बघत तू काय करतेस नि काय नाही. तूच तुझं पर्सनल लाईफ ना पैशांसाठी विकलंय युट्यूब वरती. जो दिखताय वही बिकताय. तू नको दाखवूस ना तुझा फालतूपणा, मग बघू कोण तुला काय बोलतय ते. आता काय तर पायाला सूज आली आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. अगं बाई प्रेग्नेंट आहेस तू. त्या बाळासोबत त्याच्या आईचाही पुण्याने जन्म होत असतो. आई होणं नक्कीच सोपं नसणारच आहे, पण आई होण्या अगोदर तू मेंटली प्रिपेअर्ड होतीस ना. तूच बोलली होतीस की प्रॉपर प्लॅनिंग केली होती तुम्ही दोघांनी. मग आता काय झालं? प्रेग्नेंट होण्या अगोदर तू तुझ्या मनाची तयारी केली होतीस ना. आणि तसं पण ही काय तुझी पहिली वेळ नाही आहे प्रेग्नन्सीची. तुला चांगलाच अनुभव आहे प्रेग्नन्सीचा. मग एवढी नाटकं कशाला करते? होत असेल तुला त्रास, मी नाही बोलत, पण ते सगळं दाखवण्याची काही गरज आहे का युट्यूब वरती? हे बघ तुला त्रास होतोय ना, तू आराम कर, नको दाखवू हे सगळे व्हिडिओ. तूच स्वतःहून हे सगळं दाखवतेस आणि त्याच्यावरती कोण काय बोललं की मग तुला लगेच मिरच्या झोंबतात. अगं बाई एक गोष्ट विसरू नको, लोकांमुळेच तू आज एवढी प्रसिद्ध झाली आहेस. सुरुवातीचे व्हिडिओज बघ तुझे, कसं हात जोडून जोडून तू लोकांना सांगायचीस की प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, प्लीज लाईक करा व्हिडिओला. मग काय ग 1 लाख झाले तसे तुला पंख फुटले का? थोडी तरी अक्कल असेल ना बाई तर विचार कर माझ्या बोलण्याचा. असं पण तुम्हाला धुनी भांडी संघटनावाल्यांना ना काही बोलून अर्थच नाही आहे. तुम्हाला आम्ही काय 4 शब्द चांगले सांगायला जातो तर तुम्ही आमच्यावरतीच उलटता. काय या बाईने ते सँडविच दाखवले होते, 8 मिनिटं तरी हिने ते सँडविचच बनवून दाखवलं. काय रे यांचं कॉन्टेंट. आता सोनोग्राफी करायला गेले होते ते दाखवणं गरजेचं होतं का हो मंडळी? तुम्हीच सांगा मला. काय दाखवायला नसलं ना की उठसूट काहीही दाखवत बसतात मूर्खासारखं. आता काय सोनोग्राफी केली याची पण ह्या काकूंना मेमरी जपायची होती का? अरे जपायची आहे मेमरी तर जपा ना, तुमच्या पुरतच ठेवा, ते प्रायव्हेट करून ठेवा तो व्हिडिओ. गाव दुनियेला कशाला दाखवताय तुमच्या सोनोग्राफी? आणि एक तर दाखवायचं तर क्लिअर दाखवा ना, त्याच्यामध्येच काहीतरी भलतं चित्र दाखवत होते हा काकू. मंडळी कुठेही जॉबवर जॉईन झाल्यावरती 1 महिन्याची ट्रेनिंग असते ना आणि मग OJT असते. तसंच ना युट्यूब वरती देखील हवं होतं. ज्याला रूल्स अँड रेग्युलेशन समजलेत त्यालाच परमिशन मिळायला हवी होती व्हिडिओ टाकण्याची. तरच कुठे हे अडाणी लोक सुधारले असते आणि क्वालिटी कॉन्टेंट दिला असता यांनी. कॉन्टेंटच्या नावाखाली कोण हनीमून काय दाखवते, कोण लहान मुलांना उघडं नागडं काय दाखवतायत. स्वतःची तर इज्जत यांनी विकून टाकलीच आहे, घराला देखील सोडत नाही आहे ते लोक. आता अजूनही सांगते मी, वेळ गेलेली नाही आहे. एवढंही पैशामुळे आंधळे होऊ नका.
ही बाई ना पक्की नाटकी आहे या मंडळी. म्हणजे हिला एका व्हिडिओमध्ये त्रास काय होतो म्हणून ही रडून काय दाखवते आणि दुसऱ्याच दिवशी लगेच ढिगारोचं प्रमोशन दाखवत बसते. आता हिचे मिस्टर कुठे बंदोबस्तासाठी गेले आहेत, त्यामुळे पार्सल आलेले होते, त्यामुळे ही भावाच्या पाठी बाईकवर बसून गेली पार्सल आणायला. म्हणजे ही बाई पैशासाठी किती हपापलेली आहे ना, ते हीच हिच्या वागण्यातून दाखवून देते लोकांना. आणि काय ते ब्रेड पकोडा, आजपर्यंत तरी मी असे ब्रेड पकोडा बघितले नसीन. बटाट्याची भाजीच नव्हती त्या पकोड्यांमध्ये, काही नुसतं बेसन मध्ये बुडवून तेलात टाकले तळायला. काही दाखवायला नसलं की जातात आपल्या किचन मध्ये आणि रेसिपी बनवून दाखवतात. रेसिपी तर यांना काहीच येत नाही, पण काय करणार, व्हिडिओ तर बनवला पाहिजे ना. व्हिडिओ नाही बनवला तर डॉलर्स येणार नाही, म्हणून आपलं काही दाखवत बसायचं. आणि अंधमंद भक्त तर बावळटच आहेत, काही दाखवलं की बघत बसतात आणि मस्त मस्त कॉमेंट करत राहतात. आता सध्या काही घटना घडतायत ना, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मंडळी, की खूप दुर्दैवी घटना घडतायत आपल्या आजूबाजूला. पण त्याचाच फायदा ना हे डेली व्लॉगर्स घेत आहेत आजकाल. रिसेंटली कुठे कुठे रेप केस झाले आहेत, त्या टॉपिक वरती आजकाल डेली व्लॉगर्सने खूप डॉलर्स छापले आहेत. पण मी आरशा मॅडमचं नक्कीच कौतुक करेन की त्या ह्या विषयावरती बोलल्या, आणि तेही मॉनिटायझेशन ऑफ करून. बघा आरशा मॅडम, जिथे चुकाल ना तिथे मी बोलीनच, पण जिथे चांगलं काम कराल ना तिथे मी तुम्हाला शाबासकी देखील देईन. आता बघा आरशा मॅडम, तुम्हाला 9वा महिना सुरू झाला आहे, त्यामुळे जरा आता स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला जर खरंच त्रास होत असेल ना तर काही महिने रेस्ट घ्या. व्हिडिओच्या पाठी कॉन्टेंटच्या मागे एवढं पण पळू नका. तुमची तब्येत जर चांगली असेल तर पुढे जाऊन तुम्ही अजून चांगले चांगले व्हिडिओज करू शकाल. बघा, पटलं तर ऐका, नाहीतर सोडून द्या. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.